देश के सामाजिक न्याय राज्य मंत्री और आरपीआई आठवले गुट के राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक रामदास जी आठवले के जन्मदिन के उपलक्ष्य में कल्याणपुर में एक कार्यक्रम का आयोजन किया गया था। ये कार्यक्रम जिला कमेटी की ओर से किया गया था। कल्याणपुर महानगर पालिका के जे प्रभाग कार्यालय के सामने स्थित बुद्ध विहार के प्रांगण में ये जन्मदिन उत्सव शॉर्टकट में मनाया गया। इस जन्मदिवस के समारोह की शुरुआत बुद्ध विहार में भगवान गौतम बुद्ध की प्रतिमा का पूजन करके किया गया और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की मूर्ति पर उपस्थित मान्यवरों के हाथों शुभ कमलों से पुष्पांजलि अर्पित की गई। इस जन्मदिन समारोह के अध्यक्ष के रूप में आरपीआई आठवले गुट के डोंबिवली शहर अध्यक्ष किशोर मगरे थे। अन्य लोगों में बुद्ध विहार के भंते दीपा यान, दलित मित्र तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के प्रदेश उपाध्यक्ष अन्ना साहेब रोकड़े, कल्याण डोंबिवली शहर जिला के महासचिव रमेश जी भरवे, आरपीआई महिला आघाड़ी प्रमुख नीताताई मोटघरे, राजेश सिरसाट, सुरेश गायकवाड़, विशाल कदम, प्रभाकर पटेकर, रमाबाई आड़ाव, अर्चना इंगोले, सुनीता बागुल, राजू रणदीवे, ज्योति मानकर, तुषार मानकर, दर्शना तरडे, श्रावणी तरडे, दिलीप नागरे, प्रकाश रोकड़े, शशिकला फलेकर इत्यादि व्यासपीठ पर उपस्थित रहे। एक विशाल केक काटकर रामदास जी आठवले का कल्याण में जन्मदिन मनाया गया। आता एकमेकांना तुम्ही सगळ्यांनी अन्नाला बरोबर सभी ने बारी बारी उन्हें जन्मदिवस की ढेर सारी शुभकामनाएं दी और उनके आयु की मंगल कामना की। इस कार्यक्रम के संयोजक जिला अध्यक्ष प्रहलाद जादव रहे और आयोजक जिला महासचिव रमेश वर्वे थे। कल्याण जिला की ओर से स्टेज पर विराजमान सभी महानुभावों का पुष्पगुच्छ देकर सम्मान गौरव किया गया। कार्यक्रम का सूत्र संचालन हिंदी मराठी सिने अभिनेता सुनील जगताप ने सुचारू रूप से किया। इस मौके पर हमारे संवाददाता ने कुछ पदाधिकारियों की प्रतिक्रिया ली तो सभी ने जन्मदिन के अवसर पर आगामी कल्याण डोंबिवली महानगर पालिका चुनाव को लेकर 133 प्रभागों में आरपीआई आठवले गुट की मजबूती के लिए 1 जनवरी से मोर्चे बांधणी करने का संकल्प लिया है। आमच्या जिल्हा अध्यक्ष यांच्यासोबत आम्ही सर्व चर्चा केलेली आहे। पक्षासाठी आम्ही वार्डावर आमचे काम चालू 1 तारखेपासून आमचं अभियान सुरू होणार आहे। प्रत्येक वार्डात प्रत्येक विभागात आम्ही जाणार आहेत। आम्ही आमचे जे वार्ड आहेत त्या वार्डप्रमाणे आम्ही आमची दावेदारी करणार, आमची ते शीट आम्ही ते मागणार आहे। त्याचं नियोजन 1 तारखेनंतर करून जिल्हा अध्यक्ष त्याची घोषणा करणार आहेत। म्हणून आम्ही आमचं कार्य आम्ही चालू ठेवणार आहे आणि जिल्हा अध्यक्ष आमच्या योग्य वेळी योग्य ठिकाणी आमच्या जागा मागून निवडणुकीसाठी त्या जागा आम्ही मागणार आहे किंवा आम्हाला योग्य वेळी जागा मिळाल्या नाही त्याचा योग्य निर्णय हे जिल्हा अध्यक्ष घेतील असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। माननीय राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा 25 डिसेंबर दरवर्षी हा वाढदिवस साजरा करण्यात येत असतो। त्यानिमित्त आज कल्याण शहरामध्ये कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय प्रहलादजी जाधव साहेब यांच्या आदेशानुसार माननीय महासचिव रमेशजी बर्वे साहेब व त्यांची सर्व टीम, सर्व महिला मंडळ यांनी हा वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी इथे स्टेज उपलब्ध केला। त्यानिमित्त इथे केक कापण्यात आला आणि त्या अल्प उपहार देखील इथे ठेवण्यात आलेला आहे। आणि त्या निमित्ताने बर्वे साहेबांनी आता तुम्हाला सांगितलं आहे की आम्ही 1 तारखेपासून कार्यकर्ता जोडो हा अभियान चालू करण्यात येत आहे आणि त्या अभियानाच्या शेवटला आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आमचे जास्तीत जास्त कसे नगरसेवक येतील या अनुषंगाने आमची विचारधारा आहे। आठवले साहेबांचे देखील त्यानिमित्त आम्हाला आदेश आहेत की आपले नगरसेवक जास्तीत जास्त कसे येतील आणि आपण कार्यकर्ते कसे जोडणार आहोत। वार्ड अध्यक्ष असो, महिला आघाडी असो, महिला कार्यकर्ते असो, विभाग अध्यक्ष असो आणि युवक आघाडी असो। आमचे युवक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जय जाधव देखील कार्यरत आहेत
आणि ते आज इथे उपस्थित नाही आहेत, ते काही कारणास्तव बाहेर गेलेले आहेत. आठवले साहेबांना सर्व आमच्या जिल्ह्याच्या वतीने, कार्यकर्त्यांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा आम्ही दिलेल्या आहेत. आमचा हा मेसेज आठवले साहेबांपर्यंत जाईल आणि कार्यकर्ते जोडो अभियानाला आम्हाला खरोखर यश येईल. त्या अभियानामध्ये आमचे जुने जाणते आजी माजी सर्व कार्यकर्ते असतील आणि त्या अभियानामध्ये आम्ही जास्तीत जास्त महिलांना प्राधान्य देणार आहोत. जिल्हाध्यक्षांचा देखील तसा आदेश आहे की महिलांना आपण मागे न ठेवता त्यांना ह्या प्रवाहामध्ये कसं आणायचं हे आमचं उद्दिष्ट आहे. चळवळीशी नातं जोडणं हे रिपब्लिकन पक्षाचं पहिल्यापासून कर्तव्य राहिलेलं आहे आणि ते आम्ही पार करणार आहोत. त्यानिमित्त आज ह्या कार्यक्रमाला आमचे सर्व कल्याणमधून देखील कार्यकर्ते उपस्थित आहेत. डोंबिवलीचे कार्याध्यक्ष सुरेशजी गायकवाड आहेत, राजू रणदिवे आहेत आणि अण्णासाहेब रोकडे देखील होते, ते आहेत, बाहेर बसलेले आहेत. तसेच आमचे मनीष हिवाळे आहेत आणि डोंबिवली शहराची देखील कमिटी ह्या 1-2 दिवसामध्ये मी लवकरात लवकर निवडण्यात येणार आहे आणि काही लोक निवडले आहेत ते आम्ही 1 तारखेला घोषणा करणार आहोत. असं एवढं बोलून मी इथे थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. या 25 तारखेला वास्तविक पाहता आठवले साहेबांचा वाढदिवस असतो आणि कार्यकर्ता जोडो अभियान 1 जानेवारीपासून पक्षाने हाती घेतलेलं आहे. बंगरे साहेबांनी, दरवेश साहेबांनी या ठिकाणी घोषित केलेलं आहे. मला असं वाटतं की दलित प्रांत चळवळीमध्ये पूर्वी असं घडायचं. कार्यकर्ता जोडो अभियान, शिबिरं, मेळावे, वस्ती, गाव, वाडे, पाडे या ठिकाणी आम्ही सर्वजण जात होतो. छावण्या बांधल्या जात होता. परंतु आता ते संघटन होतं. आता संघटनेचं राजकीय पक्षामध्ये रूपांतर झाल्यामुळे कार्यकर्ता अभियान म्हणून ही नवी संकल्पना रामदासजी आठवले साहेबांची होती आणि या ठिकाणी ती संकल्पना घेऊन जिल्हा अध्यक्ष प्रल्हादजी जाधव साहेब, डोंबिवली शहराध्यक्ष, त्याचप्रमाणे कल्याण जिल्हा प्रमुख महासचिव माननीय रमेशजी बर्वे, महिला आघाडीच्या प्रमुख मोडगरेताई, हे सर्व आता वस्त्यांमध्ये फिरणार आणि या पक्षाची जास्तीत जास्त नगरसेवक कशा पद्धतीने निवडून येणार त्याची व्यूहरचनेचं काम, त्याचा कृती आराखडाच म्हणावा लागेल, हा आता तयार झालेला आहे आणि निवडणुकीला आम्ही समोर जाणार आहोत. ओके.